तू एकटी जाऊ नको बाहेर. जय गुरु. जय गुरु सर. पण सुरू करू तो पण येतील लोक. हो. आपण काल आत्मनेपदी क्रियापदांचा अभ्यास सुरू केला होता. त्याची एक थोडक्यात उजळणी आपण घेऊया. 5 क्रियापद आपण अशी बघितली होती की ज्याचं आपल्याला क्रियापदामध्ये झालेलं रूपांतर त्यांनी दाखवलेलं आहे. पहिलं क्षम. क्षम म्हणजे क्षमा करणे. याची क्रियापद अशी होती, एक वचन, द्विवचन, बहुवचन मध्ये. प्रथम पुरुष क्षमते, क्षमेते, क्षमंते. मध्यम पुरुष क्षमसे, क्षमेथे, क्षमध्वे. उत्तम पुरुष क्षमे, क्षमावहे, क्षमामहे. आता हाच पॅटर्न सगळ्या क्रियापदांना आहे. ते से मे, ते थे वहे, अंते, अध्वे आणि महे. त्रप म्हणजे लज्जा करणे किंवा लाजणे. त्रपते, त्रपेते, त्रपंते. त्रपसे, त्रपेथे, त्रपध्वे. त्रपे, त्रपावहे, त्रपामहे. यत म्हणजे प्रयत्न करणे. याच्यामध्ये यतते, यतेते, यतंते प्रथम पुरुष. यतसे, यथेथे, यतध्वे मध्यम पुरुष. यते, यतावहे, यतामहे उत्तम पुरुष. नंतर लभ म्हणजे प्राप्त होणे, लाभ होणे. लभते, लभेते, लभंते प्रथम पुरुष. लभसे, लभेथे, लभध्वे मध्यम पुरुष. लभे, लभावहे, लभामहे उत्तम पुरुष. आणि 5वा घेतला आपण रम. रम म्हणजे खेळणे किंवा रमणे. रमते, रमेते, रमंते. रमसे, रमेथे, रमध्वे. रमे, रमावहे, रमामहे. हे 5 क्रियापद त्यांनी दिले आपल्याला. इथे हे रिपीट झाले 2. आणि शिवाय 5 त्यांनी नुसती क्रियापद दिली. सह म्हणजे सहन करणे. स्वाद म्हणजे स्वाद घेणे किंवा चव घेणे. बाध म्हणजे अडथळा निर्माण करणे. भाष म्हणजे बोलणे. भास म्हणजे चमकणे. तर एक होमवर्क म्हणून तुम्ही हे घ्या. हे 5 जे आहेत याचं अशा प्रकारच्या टेबलमध्ये लिहून प्रॅक्टिस करून बघा. आपल्याला जमतं का, त्याचा अर्थ कळतो का, आणि त्याची आपल्याला असे छोटी छोटी वाक्य करता येतील का. सक्षमते, तौ क्षमेते, ते क्षमंते, त्वं क्षमसे, युवां क्षमेथे, यूयं क्षमध्वे, अहं क्षमे, आवां क्षमामहे, वयं क्षमामहे. तर अशा प्रकारे आपण ही क्रियापद तुम्ही तुमच्या होमवर्क म्हणून करून बघा. नंतर आपण काही वाक्य काल बघितली होती. त्याच्यामध्ये हिंदी मधून संस्कृत मध्ये भाषांतर करायचंय. सूर्य आकाश में चमकता है. सूर्य म्हणजे सूर्य किंवा रवीही दोन्ही चालतं. आकाश में सप्तमी, आकाशे. आणि चमकण्याकरता इथे क्रियापद दिलंय भास. भास म्हणजे चमकणे. म्हणजे भाषते. भाषते वेगळं, भासते. भाषते म्हणजे बोलणे आणि भासते म्हणजे चमकणे. आता पुढच्या याच्यामध्ये आलंय, वह संस्कृत भाषा में बोलता है. सह संस्कृत भाषायाम भाषते. भाषायाम ही सप्तमी आहे. सह म्हणजे तो. भाषते हे भाष वर्तमानकालिक रूपांतर प्रथम पुरुषाचं. तिसरं वाक्य आपण बघितलं काल. अनिल कष्ट सहन नहीं करता. अनिलः कष्टम न सहते. हे अनिल प्रथम आहे. अनिलः कष्ट. तर काल विचारलं होतं की कष्ट मला तेव्हा आठवलं नेमकं. कष्ट हे नपुंसक लिंगी नाम आहे आणि द्वितीय विभक्तीमध्ये ते कष्टमच राहतं. नपुंसक लिंगी पण कष्टम आहे आणि त्याचं रूपांतर पण कष्टमच राहील. नाहीच न
सहन करणेला सहते. सह म्हणजे सहन करणे आणि त्याचं क्रियापद झालं सहते. तर अनिलः कष्टम न सहते. चौथं वाक्य आपण बघितलं होतं, वह क्यों लज्जित होती है. तर लज्जित होती होऊन कळतं आपल्याला की ते स्त्रीलिंगी आहे. होती है म्हणून ते सह नाही होणार, सा होईल. सा क्यों. क्यों म्हणजे किमर्थम त्रपते. आता इथे त्यांनी कथम घेतलेलं आहे. कथम हे तेवढं लागू होत नाही. कथम म्हणजे कशी, ती कशी लाजते. तर कशी नाही पाहिजे आपल्याला, का लाजते. तर ते किमर्थम हे जास्त योग्य आहे. सा किमर्थम त्रपते. पाचवं वाक्य बघितलं होतं आपण, मैं क्षमा नाही करता. आणि त्याचं सगळ्यात सोपं, अहम न क्षमे. कारण अहम करता इथे आपण बघितलं होतं, जर उत्तम पुरुष असेल तर त्रपे, क्षमे, रमे, लभे, यते. एक वचन जर असेल उत्तम पुरुषामध्ये तर ते क्रियापदाचं नुसतं एक मात्रा लागते. म्हणून क्षमे, अहम न क्षमे. आणि 6वं वाक्याला आपण घेत होतो, ते घेतानाच मग वेळ संपली म्हणून ते राहून गेलं. तर काल आनंद जोशी वाचत होते, आज आलेत का ते? आज दिसत नाहीत ते. तर निलिमा चव्हाण मॅडम, 6वं वाक्य तुम्ही वाचाल का? तुम क्षमा करोगे म्हणजे हा क्वेश्चन मार्क. हा. तुम म्हणजे त्वम. क्षमा करोगे म्हणजे क्षमिष्यसे. हा, दोन दोन प्रकारे होऊ शकतं हे. आता हे क्षमा करोगे असं वाटतं की हा. भविष्यकाळ आहे. करोगे कराल का. हम्म. या ठिकाणी भविष्यकाळ जर घेतला आपण तर क्षमिष्यसे असं होईल. अच्छा, भविष्यकाळ ओके. आपल्या पुढच्या पाठामध्ये घ्यायचंय, पण इथे वाक्य आलंय ते म्हणून क्षमिष्यसे. किंवा वर्तमान काळ घेतला तर क्षमसे, त्वम क्षमसे. जसं आपण इथे बघितलं, हा, राईट. हे क्षमसे, तपसे. तर हे जसं आपण सी वापरतो परस्मैपदीमध्ये, तसं इथे से वापरतो. किम तम क्षमसे. ओके, थँक्यू. हा, राजेंद्र कोलेकर साहेब. हो. येस सर. सर इथे बहुवचन आहे त्यामुळे क्षमते राईट. बहुवचन कुठे आहे? नाही चुकलं मी. हा. पुढचं वाचलं. पुढचं, हा पुढचं ना. हा, ओके हा. तुम क्षमा करोगे. हा. त्वम किम क्षमिष्यसि. ओके. तर क्षमिष्यसी नाही करत आपल्याला. आपण हे जे करतो आहे हे आत्मनेपदीमध्ये करतोय. क्षमिष्यसी हे पण चालतं, पण तो जो प्रकार आहे क्रियापदाचा तो परस्मैपदी आहे. आपण जे अच्छा. आत्मनेपदी बघतो आहोत त्यामध्ये एकारांती असतं. क्षमिष्यसे, क्षमिष्यसी आपण केलेले पूर्वी, म्हणजे या अच्छा. प्रकारचे शब्द क्रियापद, पण ती आत्मनेपदी नाहीये. ते आपण फक्त आत्मनेपदी मधलेच बघतो आहोत. म्हणून क्षमिष्यसे किंवा वर्तमान त्वम काळ घेतला आपण. हा बोला. क्षमिष्यसे किम. हा, येस, ओके. त्वम क्षमिष्यसे किम, किंवा मग क्षमसे किम. क्षमसे म्हणजे वर्तमान काळातलं होईल आणि अच्छा. क्षमिष्यसे हे भविष्य काळातलं होईल. सर ओके. एक प्रश्न होता इथे. एक हा, येस. क्षमिष्यसी सी असायचं ना आधी आपण करायचो ते. पण आधी आपण जे करायचो म्हणजे ना, तोमसाठी सी करायचो. सी. हो ना, ते जे करायचो आपण ते, हा. तुम्हाला एक आणखी टेबल दाखवतोय. थोडा बंद करतो मी याला. हम्म. हे वाचायला जमतं का? हो दिसतं ना हे? आता मी वाचतो हो. याला. दिसतंय. हा, हो. हे प्रथम पुरुष. काही मी वाक्य केली, सगळे वाक्य नाही केली मी. प्रथम पुरुष लटलकार म्हणजे वर्तमान काळ. धातू आहे क्षम. क्षम धातू जो आहे, क्षमा करणे, इथे पद लिहिलेलं आहे. पदच्या खाली दोन्ही लिहिले, आत्मनेपदी परस्मैपदी. आत्मनेपदी परस्मैपदी म्हणजे काही क्रियापद
हे आत्मनेपदीच असतात, परस्मैपदी नसतात. त्या ठिकाणी जसं क्षम आहे, हे क्षम कधी क्षमसी होणार नाही. ते नेहमी क्षमते, क्षमेसे, क्षमंते असंच होईल. हम्म. ते परस्मैपदी क्षमती होणार नाही, क्षमसी होणार नाही. कारण बरं. ही क्रियापदं काही जी आहेत ती विशिष्ट रूपानेच आलेली आहेत. म्हणजे काल सांगितलं तसं काही क्रियापदं आत्मनेपदी आहेत, काही क्रियापदं परस्मैपदी आहेत आणि काही क्रियापदं उभयपदी आहेत. मग ते आत्मनेपदी पण असतात आणि परस्मैपदी पण असतात. पण आत्मनेपदी आपण जेव्हा असतात त्यावेळेला ते हम्म. फक्त स्वतःवरती होणारा बेनिफिटच दाखवतात. परस्मैपदी म्हणजे जेव्हा एकापेक्षा अनेक दुसऱ्यावर. व्यक्तीवर स्वतः सोडून त्याचा बेनिफिट होतो त्यावेळेला ते परस्मैपदी म्हटलं जातं. आता इथे क्षमचं नेहमी क्षमते, क्षमेते, क्षमंते. जसं सह मम अपराधम क्षमते. त्रपचं लाजणे आत्मनेपदीच आहे. बालिका पितुः समक्षम त्रपते. याच्या उलट यत धातू जो येतो, यत धातू हा आत्मनेपदी नाहीये, परस्मैपदीच आहे. पण तरीही आपल्याला तिथे यतते होतं ते. तर यतती, यततः, यतंती. सह विद्यार्थी नित्यम यतती, तो नेहमी प्रयत्न करतो. लभ म्हणजे मिळणे, हा धातू आत्मनेपदी आहे, परस्मैपदी नाही. लभते, लभेते, लभंते. सह पुस्तकम लभते, त्याला पुस्तक मिळते. याच्या उलटचा घेतला आपण रम धातू घेतला. रम धातू हा उभयपदी आहे, म्हणजे तो आत्मनेपदी पण असतो आणि परस्मैपदी पण असतो. मग ते कसं होतं, सह रमते, सह रमेते, सह रमते, तौ रमेते, ते रमते. परस्मैपदीमध्ये सह रमती, तौ रमतः, ते रमंती. म्हणजे क्रियापद स्वरूप दोन्हीमध्ये वेगळं आहे. हे सगळे एकारांती आहेत. जेवढे हम्म. आत्मनेपदी आहेत ते एकारांती हा आहेत. ते आणि एकारांत इथं हे बहुधा सगळे हे पहिल्या वेलांटीचे आहेत. एकारांती आहे. काही ठिकाणी विसर्ग असलेले आहेत, काही अंती आहेत. ओके. म्हणजे याच्या तसंच आधी आपण जे बघत होतो ते सगळे परस्मैपदी होते. परस्मैपदी होते. सुरुवातीला आपण जे अच्छा. घेतले ना ते ओके सगळे ओके. परस्मैपदी होते. जसं आता बाध म्हणजे अडथळा आणणे, पीडा देणे. तर बाधते, बाधेते, बाधंते. रोगः रुग्णम बाधते. आजारामुळे रुग्णाला त्रास होतो, पीडा होते. आणि तेच परस्मैमध्ये बाधती, बाधतः, बाधंती. शीतम रुग्णम बाधती, थंडी रुग्णाला बाधते. आता इथे काय होतं की रोग जो आहे त्या एका विशिष्ट रुग्णालाच बाधतोय म्हणून ते बाधते. पण थंडी, शीतम जे आहे ते सगळ्यांनाच बाधते. जेव्हा हवेमध्ये थंडी असते बर. त्यावेळेला या एकट्या रुग्णाला नाही होत, ते सगळ्यांनाच असतं म्हणून ते बाधती घेतलं जातं. रुग्णम बर. बाधती. आता जर तो एसी मध्ये एकटा असेल आणि त्याला थंडी जर वाजत असेल तर मग शीतम रुग्णम बाधते असं होईल. बाधते. हा. म्हणजे परिस्थितीनुसार ठीक त्याचा आहे. अर्थ बदलतो. ओके. बरोबर. ओके. ओके. तसंच हे सह, सह म्हणजे सहन करणे. सहते, सहेते, सहनते. सह दुःखम सहते. सहती, सहतः, सहंती. आपण परस्मैपदी बघतो तसं. सह कष्टम सहती. आता कष्ट आणि दुःख हे दोन्ही पाहिलं तर ते आत्मनेपदीच आहेत. कष्ट सुद्धा स्वतःपुरतेच असतात ते. पण या ठिकाणी त्यांनी परस्मैपदी वापरलं, कदाचित त्या कष्टामुळे दुसऱ्यावर परिणाम होत असेल. जेव्हा आपण असं वाक्य करतो याचा अर्थ असो की त्या एकटा सह जो आहे त्याच्याशिवाय आणखी काही लोकांवर ह्या कष्टमचा परिणाम होतो म्हणून सहती. हम्म. ओके. आणखी आपण काही उदाहरणं बघू त्यावेळेला म्हणजे आपल्याला हम्म. थोडं जास्त स्पष्ट होईल. ओके. थँक्यू सर. नेटवर्क गेलं वाटतं. नाही नाही, हे लावतोय तिथे. ओके. ते नेमकं का नाही आलं शेअर मध्ये का नाही आलं थोडं ह्यातच होतं ते.
दिसतंय ना आता? हो हो. दिसतंय. हा. प्रथम पाठ. तुम क्षमा करोगे झालं, किम तुम क्षमसे किंवा क्षमिससे. नंतर वे क्षमा नाही करेंगे. वे म्हणजे ते, म्हणजे बहुवचनी. क्षमा म्हणजे क्षमा नाही करेंगे. न म्हणजे नाही म्हणजे न. क्षमिष्यन्ते भविष्य काळ असेल तर, आणि क्षमन्ते हे वर्तमान काळ असेल तर. या ठिकाणी बहुवचनी आहे. हे आपल्याला घ्यायचं होतं, हे 6वं घेतलं आपण आता. तर हा फरक यामध्ये, की वे शब्द जो आहे, वे आणि वह हे हिंदीमध्ये काळजीपूर्वक बघायला पाहिजे. वह म्हणजे ते एक वचनी आणि वे म्हणजे बहुवचनी. आणि क्रियापदावरून पण कळतं, करेगा, करेगी किंवा करेंगे, यावरून ते बहुवचनी आहे का एकवचनी कळतं. आता हे छोटं वाक्य, हिरा आहे का? हिरा तुझा होता का? हो हा. हा, बघ बरं हे. बच्चे खेलते हैं. हम्म. तर टेबल पण वाचायचं का? मग तुला म्हणजे समजलं पाहिजे वाचणं काय, केवळ ती क्रिया नको, समजणं महत्वाचं. म्हणजे उद्या तुला ते वाक्य संस्कृत संस्कृतमध्ये बोलता आलं पाहिजे. हा. हा बोल. संस्कृत अनुवाद. हा. बालकाः रमन्ते. हा, असं काय झालं, का बरं केलं असं आपण, बालक आहार म्हणते? सर, बच्चे म्हणजे बाल आणि अनेक आहे म्हणून बालकाः झाले. व्हेरी गुड. अं, रमन्ते म्हणजे खेळतात. हा, म्हणजे खेळण्याकरता रम धातू आहे. रम धातूचं बहुवचन जे आहे ते रमन्ते झालं. बालकाः हे बहुवचन आहे, आणि त्याच्या बहुवचनामध्ये रमचं क्रियापद वर्तमान काळामधलं रमन्ते. तर खेळते हे हा वर्तमान काळ आहे, म्हणून बालकाः रमन्ते. ओके, थँक्यू. वेदश्री नाही येते का आजकाल? सर, तिला थ्रोट इन्फेक्शन झालंय. हो हो, अच्छा अच्छा. पण ती ऐकते का तरी? माहित हो, ती नाही. म्हणे रेकॉर्डिंग. ओके ओके, ठीक आहे. तर कोण आहे मग? गिरीश देशपांडे. हो. हम भी खेलेंगे. हम्म. तर हिंदी शब्द हम भी म्हणजे सर्वनाम आणि अव्यय भी. हम्म. प्रथमा बहुवचन, हम्म. जे वयम अपि. हम्म. वयम अधिक अपि म्हणजे आम्ही सुद्धा. हम्म. वयम अपि. हम्म. आणि खेलेंगे म्हणजे भविष्यकाळ, म्हणजे खेळू. त्यासाठी ते क्रियापद, त्यासाठी क्रीडिष्याम किंवा रमामहे. हा, श्याम आहे. वयमपि क्रीडिष्यामः किंवा वयमपि श्यामा हे रमामहे. भविष्यकाळ झालं. Yes. हम्म. अजून आपलं ते रमणीचं भविष्यकाळ झालेलं नाहीये, त्यामुळे ते नाही. इकडं फक्त क्रेडिट श्याम हे आपलं भविष्यकाळचा जुना जे वाक्य आहे ते आपण लिहू शकतो. आणि हा रमा हे हे, अं, आपणेपदी वर्तमान काळात. आणि खेलेंगे हा साठी क्रेडिट श्याम हा जास्त योग्य आहे. हा भविष्यकाळ. राईट. राजेंद्र जोशी सर. हाँ, Yes. मूळ वाक्य हम धन प्राप्त करते हैं. तर अहम तर अहम आवाम वयम, सो ते पहिले वयम येतं. आणि बहुवचन म्हणजे घ्यायचं म्हणजे लभामहे. राईट. लभे लभावहे लभामहे. हा. आणि धनम हे आपलं कर्म आलं, त्याच्यामुळे द्वितीय धनाचं द्वितीय आलं धनम, म्हणजे ते तसंच राहतं. राईट. सो वयम धनम लभामहे, राईट. हम धन प्राप्त करते हैं. आणि हा वर्तमान काळच आहे. क्रियापद.
हा ओके. क्रियापद. तू माझा क्लास चालू आहे. कोणाकडे विचार, माझा क्लास चालू आहे. ते तू माझा क्लास चालू आहे प्लीज. कोणाकडे विचार. काय तू माझा क्लास चालू आहे. ओके. तर अशा रीतीने आपला हा तिसरा पाठ संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आत्मनेपदी वर्तमान काळातली क्रियापदं बघितली. काही भविष्यकाळातली 1-2 आली होती त्यामध्ये. आता आपण पुढे यामध्ये जाऊ. या ठिकाणी काय म्हणतात ते हे आत्मनेपदीचाच अभ्यास आहे. आणि हे यांनी दिलंय की क्रियापदानी आत्मनेपदी कर्तरी लुट लकार. आपण काय बघितलं याच्या आधी लट लकार बघितलं. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. आणि हे जेव्हा वेळेला रल होतं लट लकार तेव्हा भविष्यकाळ असतो. त्या भविष्यकाळाला किंवा संस्कृत म्हणजे याला भविष्यत काल म्हणतात. त्या भविष्यत कालाला अजून एक व्याकरणामधलं नाव आहे पतंजलीने दिलेलं. ते आहे रट लकार. रट लट त्याला मराठीमध्ये उच्चार केलं तर रुट ल आणि र असं एकत्र येते लट लकार. तर हे शब्द आपण जे काही मागच्या वेळेला केले त्यातलेच घेतले. काही वेगळे शब्द घेतले त्यांनी. हे 3 क्रियापद इथे आहेत. बघू काय आहेत. कोण वाचेल याला आता. पद्मादेवी बोलण्यासारखी अवस्था आहे का. हो सर. हा भाष. हा. भाष बोलणे. प्रथम पुरुष एकवचन भाषिष्यते, राईट द्विवचन भाषिष्येते आणि बहुवचन भाषिष्यन्ते. राईट. मध्यम पुरुष एकवचन भाषिष्यसे, द्विवचन भाषिष्येथे आणि बहुवचन भाषिष्यद्वे. प्रथम उत्तम पुरुष एकवचन भाषिष्ये, द्विवचन भाषिष्यावहे आणि बहुवचन भाषिष्यामहे. म्हणजे पॅटर्न जो पुढचं पण आहे. घेऊ का. नाही पुढचं राहू दे. हा. आता हा जो पॅटर्न आहे हा वर्तमान काळात जसा होता ते 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 तसाच से, आहे. ते, आणि शे वहे महे अशाच प्रकारचा आहे. म्हणजे भाष. बरोबर आहे. हा भाष जो धातू आहे याचं रूपांतर होताना भविष्यकाळ असल्यामुळे अर्ध पोटफळ्या श आणि यते, श आणि यसे, नुसतं शे, शेते, शेते, शवहे आणि शंते, शद्वे. भाषिष्यन्ते, भाषिष्यद्वे आणि हा. भाषिष्यामहे. हा अशा प्रकारे त्याचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे वर्तमान काळासारखंच आहे. ते भविष्य काळ असल्यामुळे श झालं तिथे मध्ये अर्ध. बरोबर. थँक्यू मॅम. सर भाषी पण झालं का. भाषी झालं पहिली वेलांटी. भाषिष्यसे, भाषिष्यते. पण ते हा रूपांतर होताना. हो हा आधी भाषत ते होतं ना. हा तेव्हा भाषाते होते. करेक्ट युअर राईट. हा ते भाषी पण झालं म्हणजे. भाषतेचं जेव्हा भविष्यकाळात रूपांतर झालं ते सगळीकडे बघा तुम्ही तसंच येते. हा यतिष्यते, वंदिष्यते, वंदिष्यसे हे सगळं इकारांत होतं त्याचं. म्हणजे इकारांत म्हणता येत नाही. मधलंच ई ते झालेलं आहे. म्हणजे यातला जो शेवटचा भाष मधला धातू मधला शेवटचा अक्षर आहे त्याचं रूपांतर पहिल्या वेलांटीमध्ये झालेलं आहे. वंदिष्यते. आणि सगळीकडे युनिफॉर्मली आहे प्रत्येकामध्ये. आणि मग ते क्षणते. हे चांगलं ऑब्झर्व केलं तुम्ही. श्रावणी अनम्यूट होतंय का. म्हणजे ईश असं ऍड झालं थोडक्यात. हा ते म्हणजे ई आल्यामुळे भाषतेमध्ये ईश. हा भाषचं ई भाषी झालं म्हणजे ईच झालं ते. मग ते इष्यते, इष्यसे, इष्ये असं झालं ते. इष्येते, ते ऍड झालं. इष्येथे, इष्यावहे, इष्यन्ते, इष्यद्वे, इष्यामहे. श्रावणी अनम्यूट होतंय का. नाही. हा सर. हा हे यत वाचून बघ दे. यत म्हणजे प्रयत्न करणे. यत प्रयत्न करणे. यतिष्यते, हा यतिष्यते, यतिष्यन्ते प्रथम पुरुष. यशिष्य, यशिष्ये,
यशिद्धे यशिद्वे मध्यम पुरुष नाही काहीतरी गडबड होते का? यतिष्यते, यतिष्येते, यतिष्यन्ते प्रथम पुरुष. यतिष्यसे, यतिष्येते, यतिष्यद्वे मध्यम पुरुष. यतिष्ये, यतिष्यावहे, यतिष्यामहे उत्तम पुरुष. बघा पुन्हा प्रयत्न करून. यतिष्यते यतिष्येते यतिष्यन्ते प्रथम पुरुष. व्हेरी गुड. यतिष्यसे हा. यतिष्येते यतिष्यद्वे मध्यम यतिष्यद्वे, पुरुष. यतिष्यद्वे. यतिष्यद्वे हा श, यतिष्यद्वे. ते श करताना आपलं जे जीभ असते ते वर टाळून लागते. यतिष्यद्वे. हा? ओके पुढे. यतिष्ये यतिष्यवहे यतिष्यावहे, यतिष्यामहे यतिष्यावहे. यतिष्यावहे हा. यतिष्यामहे उत्तम पुरुष. उत्तम. व्हेरी गुड. छान. रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर. हा वंद म्हणजे नमस्कार करणे. व्हेरी गुड. हा. वदेशसे नाही वदेशे नाही वदेशे नाही 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 चुकलं नाही. का? वंदिष्यते वदेशते नाही, वंदिष्यते. वंदिष्यते हा. आणि वंदिष्यन्ते. पुन्हा वाचतो मी. वंदिष्यते, वंदिष्येते, वंदिष्यन्ते. हो प्रथम पुरुष. पुन्हा नाही, पुन्हा ट्राय करा याला. बर परत करू ना. हो हो म्हणजे तुला क्लॅरिटी होऊन जातं. हा. वंद म्हणजे नमस्कार करणे. ओके. वदेशते नाही वदेश नाही वंदी. बर हो सॉरी वंदिष्यन्ते नाही वंदिष्यते, वंदिष्यते पहिलं. वंदिष्यते हा. वंदिष्यते वंदिष्येते, वंदिष्येते. हा, एका हे ना ते. हा हे येते दोन्ही पण हो येत. वंदिष्येते. वंदिष्यते हा. आणि वंदिष्यन्ते हा. प्रथम पुरुष. व्हेरी गुड. वंदिष्यसे हा. वंदिष्यसे वंदिष्येथे. हा, हा, हा. चुकलं का? नाही नाही बरोबर आता बरोबर होता. हा. वंदिष्यसे वंदिष्यथे वंदिष्यद्वे हा. मध्यम पुरुष. हम्म. नंतर वंदिष्ये हा. वंदिष्यावहे हा. वंदिष्यामहे उत्तम पुरुष. हा. तुला जिभेला जरा व्यायाम जास्त होतो आपल्याला त्याला. छान चांगलं म्हटलं. सर एक विचारू का? हो बोला. सर अर्थाप्रमाणे म्हणजे ह्या शब्दाचं आपण हे रूप तर केलं तयार, पण हो आपण जे पहिल्यांदा केलेलं होतं, हो समजा आता वंदामी वगैरे जो हो, पहिला हो, हे होईल, हो, आणि हो. ह्याच्यामध्ये ह्याच्या अर्थामध्ये काय फरक आहे? अर्थामध्ये फरक असा आहे म्हणजे आपण वंदिष्य वापरलं तर काय अर्थ होईल आणि वंदामी वापरलं तर काय फरक होईल? हा 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 त्याच्यामध्ये काय आहे की आत्मनेपदी जो आहे त्याचा क्रियापदाचा परिणाम कोणावर होतो? हा. जेव्हा हा. परिणाम आपल्या स्वतःवरती होतो, बोलणाऱ्या व्यक्तीवरच होतो, एकट्यावरती, तेव्हा ते बरोबर. आत्मनेपदी वापरलं जातं. म्हणजे अहम वंदिष्यते, ओके. मी वंदन करतो. हम्म. जर वंदन करणे ही क्रिया माझ्यापुरतीच असेल तर वंदिष्यते. आणि जर मी म्हणजे मी समुदायाला वंदन करतो, अहम वंदिष्यामी. म्हणजे मी जेव्हा अनेक लोकांना वंदन करतो त्यावेळेला ते परिणाम कोणावर होतो? तो त्या व्यक्ती, म्हणजे बेसिकली काय की परिणाम कोणावर होतो? अनेकांना करूनही जर माझ्यावर परिणाम असेल तर वंदिष्यते. म्हणून त्याने इथे काय म्हटलं, इथे की आत्मनेपदी कर्तरी रटलकार. कर्तरी म्हणजे या ठिकाणी कर्म अपेक्षित नाहीये. ओके. त्यावेळेला फक्त जिथे स्वतःवरतीच आपण परिणाम करतो, कर्त्यावरच परिणाम होतो त्या ठिकाणी, तर तिथे आत्मनेपदी वापरलं होतं. अर्थ तोच असतो, फक्त परिणाम कोणावर होतो? स्वतःवर होतो
तर स्वतःशिवाय अनेकावर होतो. आणि हे थोडस गोंधळात टाकणारं आहे. म्हणजे हा इंटरप्रिटेशन करताना माझं म्हणणं राहील की नाही माझ्यावर एकट्यावर परिणाम होतो, तुम्ही म्हणाल की नाही सगळ्यावर होतो. हा, होऊ शकतं हे. आणि दुसरं कन्फ्युजन काय आहे की ज्यावेळेला असं गळलेली जागा भरा म्हणून योग्य रूप वापरा म्हणल्यावरती वंदिष्य केव्हा वापरायचं, वंदिष्यामी केव्हा वापरायचं ते कळत नाहीये. हो, ते होतं तसं ते. पण हे हा, कन्सेप्शनवर अवलंबून आहे. आणि या वर्गाच्या अभ्यासापुरतं म्हणाल तर जे काही आपल्याला 5-10 क्रियापदं दिलेली आहेत तेवढ्याच आपला येणार तेवढ्या आहे. पुरतच. हा, म्हणजे तेवढ्यापुरता अभ्यास मर्यादित आहे आपल्याला. पण एकंदरीत बर आता बर. एखादी स्त्री असेल ती दागिने नसते, म्हणजे हम्म. चा काय म्हणता येईल त्याला, दागिन्याला काय म्हणता येईल, सौंदर्यामध्ये भर टाकणार आहे असं. हा, तर ती स्वतः करता करत असेल तर आत्मानेपदी, तिथे नाटकात काम हो, करत असेल प्रेक्षकांकरता करत असेल तर ते करेक्ट करेक्ट करेक्ट. परस्मैपदी. करेक्ट करेक्ट. आलं लक्षात. धन्यवाद सर. आता हे वाक्य आहे, पहिलं वाक्य कोण वाचेल त्यामध्ये आता? बोलेकर साहेब आहेत का? हो, आहे. हा, वाक्य खाली आहे बरं का ते. हो. वयमपि यतिष्यामहे कीर्तिलाभाय. वयम वयम अपि. म्हणजे वयम आणि अपि, हा, आम्ही सुद्धा यतिष्यामहे म्हणजे प्रयत्न करू, आणि कीर्तिलाभाय म्हणजे कीर्ती मिळवण्यासाठी. यतिष्याम आहे म्हणजे खरं म्हणजे ना प्रयत्न करतो, आम्ही सुद्धा प्रयत्न करतो कीर्ती मिळवण्यासाठी. आता करू म्हणले की असं वाटतं की ते भविष्यकाळात गेलं की काय. अच्छा अच्छा. हा. वयमपि यतिष्यामहे कीर्तिलाभाय. यती नाही, सॉरी, हे यतिष्य अर्धश आहे ना, भविष्यकाळच आहे. यतिष्याम आहे हे भविष्यकाळ हा, आहे. कीर्तिलाभाय आम्ही आम्ही प्रयत्न सुद्धा करू, प्रयत्न करू करू. हा, कीर्ती लाभाय, कीर्ती मिळवण्यासाठी यतिष्याम आहे. ओके, हे काय वेगळं काय केलं यांनी? हे खालचं वाक्य घेऊ आपण. कोण आहे त्याचा? पद्मजात आहे. हो सर. ते यतिष्यन्ते धनप्राप्त्यर्थम. ते म्हणजे ते यतिष्यन्ते म्हणजे प्रयत्न करतील. आणि कशासाठी? तर धन प्राप्ती होण्यासाठी ते प्रयत्न करतील. म्हणजे ते धनप्राप्तीसाठी प्रयत्न करतील. राईट, भविष्यकाळ. भविष्यकाळ. श्रावणी, अनम्यूट करता येतं का? श्रावणी माने, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही करा, अनम्यूट करा. कः हम्म. कः अन्नार्थम, अन्नार्थम अन्नार्थम. अन्नार्थम यतिष्यते. हा, कह म्हणजे काय? कोण? कोण? अन्नार्थम म्हणजे अन्नासाठी. अन्नासाठी. यतिष्यते कोणता काळ येईल तो? भविष्यकाळ. आपण बघितलं ना, पोटफोड्याशिवाय असेल तर भविष्यकाळ असतो. यतिष्यते, प्रयत्न करतो, करील. कोण प्रयत्न करील? कशासाठी? अन्नासाठी. कह अन्नार्थम यतिष्यते, कोण अन्नासाठी प्रयत्न करील. समजलं? हा. पुन्हा एकदा म्हणत आहे. कः हा, अन्नार्थम हा, यतिष्यते. आणि त्याचा अर्थ सांग मला. अन्नासाठी कोण प्रयत्न करेल? नाही, ते खालचं वाचलं तसं नाही. कहचा अर्थ कोण? अन्नार्थमचा. अन्नासाठी हा, यतिष्यते म्हणजे प्रयत्न करेल. हा, यतिष्यते हे भविष्यकाळ आहे. भविष्यकाळ आहे. व्हेरी गुड, छान, नाईस.
नीलिमा मॅम. सर चौथं ना? हो चौथं. सर्वे जनाः धनं प्राप्तुं यतिष्यन्ते. सर्वे म्हणजे सर्वजण, सर्व जनाः म्हणजे सर्व लोक, धनम म्हणजे धन प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. शांती भविष्यकाळ, राईट? भविष्यकाळ. प्रयत्न हो. करतील. हो. हा. तर हे प्राप्तुम, हे तुम जे असतं ना, याला तुवून प्रत्यय म्हणायचं. याचा अर्थ साठी असा होतो. एक आपण अर्थम बघितलं इथे आता, अन्नार्थम, इथे पण याचा अर्थ अन्नासाठी होतं. पण इथे अन्नातुम असं नाहीये, हे अन्नार्थम असंच येणार आहे. हे जे तुम प्रत्यय आहे हा कशाला लागतो? क्रियापदाला किंवा एखाद्या अव्ययाला. आणि इथे हे अन्नार्थम नामाला, हे पण अव्यय सारखं झालं. अन्न म्हणजे पण नाम आहे बेसिकली, अन्नार्थम. आणि इथे हे धनार्थम सुद्धा होऊ शकतं. आणि इथे क्रियापद आहे प्राप्त करणे. प्राप्त करण्याचं हे अव्यय का घेतलंय? प्राप्त करणे, प्राप्तुम, प्राप्तला विभक्ती आहे. ठीक आहे. प्राप्तुम म्हणजे हे तुमून प्रत्यय लागून मिळविण्यासाठी. सर्वे जनहा, हे सर्वची ही बहुवचन आहे. सर्वे सगळे, जनहा हे पण बहुवचन आहे. जनहा जे आहे ते बहुवचन आहे आणि सर्व जे आहे ते त्याचं रिलेटेड आहे, विशेषण म्हणून काम करता येते म्हणून सर्वे ते पण बहुवचन जातं. सर्वे जनहा धनम प्राप्तुम यतिष्यन्ते भविष्यकाळ. ओके, थँक्यू. गिरी देशपांडे सर. हो. ये जनाः यज्ञं कुर्वन्ति ते स्वर्गसुख वा लप्स्यन्ते. 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 तर ये म्हणजे जे लोक यज्ञ करतात, म्हणजे जे लोक जना आले, म्हणजे अनेक लोक, जे लोक यज्ञम म्हणजे पुल्लिंगी द्वितीय आलंय, यज्ञ कुर्वंती म्हणजे लोक जना म्हणजे लोक अनेक आहेत त्यामुळे बहुवचन म्हणून कुर्वंती करतात. ते म्हणजे जे ते असं आलंय, ते ते स्वर्गम सुखम म्हणजे स्वर्ग सुख किंवा स्वर्ग वा सुख असे स्वर्ग किंवा सुख लप्स्यन्ते म्हणजे मिळवतील. लभ धातूचं आहे ना, त्याचं भविष्यकाळ. हा, लभचं क्रियापद आलंय, लप्स्यन्ते. जसं तुम्हाला ते पिब असतं, पिबचं भविष्यकाळ काय होतो? पास्यते. हा, तसं हे लभचं लप्स्यन्ते. हा. आणि